सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. व्हिडिओकडे वळण्यापूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून सगळ्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील. आता मेघना खूप आणि फार एक्सायटेड होऊन आणि खूप छान तयार होऊन रोहितची वाट बघत होती. आणि तिला खिडकीतून रोहितची गाडी दिसली. ती लगेच बाहेर पळाली त्याचं वेलकम करायला. आणि ब्लॅक कारमधून व्हाईट शर्ट आणि ब्लू जीन्स घातलेला रोहित उतरताना बघितला. आणि मेघनाला वाटलं की तिचा अर्धा जीव निघून चाललाय त्याला बघून. इतकी ती घायाळ झाली होती. आणि तिच्या बोलण्यानं तो लगेच डिनरसाठी आलासुद्धा यावर तिचा विश्वास बसत नव्हता. कारण कुठे तो रोहित जो कॉलेजमध्ये सुद्धा तिनं दिलेली कॉफी नाही पिला आणि आज चक्क घरी जेवायला आला मी बोलवल्यावर. आणि इथेच मी अर्धी लढाई जिंकली असं तिला वाटलं. मग आता एकट्या रोहितला बघून ती हरकून गेली. पण रोहित अलीकडच्या बाजूला आला आणि त्यानं दरवाजा उघडून राणीला हातात घेऊन खाली उतरवली. राणीसुद्धा हसतच खाली उतरली आणि तिनं तिचे केस कानामागे ढकलले. इतक्यात रोहितनं तिचा हात पकडला आणि केस कानामागं सरकवले आणि म्हणाला, खूप छान दिसतेस. आणि राणी म्हणाली, पण सर आपण कुठे आलोत? हे कोणाचं घर आहे? आणि रोहित म्हणाला, तुझ्या गुरुचं. ते बघ असं म्हणून त्यानं मेघनाकडे इशारा केला. आणि राणीनं मेघनाला बघितलं आणि मेघनानं सुद्धा राणीला बघितलं. दोघीही एकमेकींना बघून शॉक झाल्या. आणि राणी मेघनाला खूप रागात बघत होती. मेघनासुद्धा राणीकडे रागात बघत होती. आणि रोहित दोघींकडे आळीपाळीनं बघायचा. आणि या दोघींना एकत्र आणण्यामागे याचा काय उद्देश होता आता हे तर फक्त आणि फक्त पॉलिटिक्स खेळणाऱ्या रोहित सरांनाच माहीत. पण बहुतेक त्यानं एका दगडात दोन पक्षी मारायचे असावेत. राणी जो माझ्यावर आणि मेघनावर संशय घेते तो दूर व्हावा. आणि जर मेघनाच्या मनात असेलच माझ्याविषयी काहीतरी तर राणी आणि मला एकत्र बघून तिच्या डोक्यातून सगळं जावं. आणि इकडे मेघना तिच्या साडीचा पदर हातात घट्ट पकडून खूप रागात मनात म्हणाली, या रोहितनं हे काय केलं? या मूर्ख राणीला इथं आणायची काय गरज होती का? मला तर वाटलं होतं तो एकटा त्याच्या एखाद्या मित्राला घेऊन येईल. आणि तोही मला म्हणाला होता की मी राणीला काहीच नाही सांगणार. आणि हे काय, तो तर राणीलाच घेऊन आला. काय म्हणावं याला? आता ही राणी मला त्याच्याशी मन मोकळेपणानं बोलू देणारच नाही. मग त्याच्यावर मी कसं इम्प्रेशन पाडू? आणि राणीसुद्धा इकडे रोहितला मेघनाकडे रागात बघत म्हणाली, सर तुम्ही मला इथे का आणलं? चला आत्ताच्या आत्ता परत चला. रोहित म्हणाला, राणी अगं आपण इथले गेस्ट आहोत. तिनं आपल्याला डिनरसाठी इन्व्हाइट केलेलं आहे. आणि राणी म्हणाली, सर तिनं डिनरसाठी तुम्हाला इन्व्हाइट केलं आहे. मला बघून तर तिच्या चेहऱ्यावर 12 वाजलेत हे स्पष्ट दिसतंय. रोहित म्हणाला, हे बघ राणी तुझं आत्तापासूनच सुरू झालं का? तुला काय माहीत त्यांना राग आलाय का तुला बघून? कदाचित त्यांना आनंदही झाला असेल. आणि असं का म्हणाली की त्यांनी मला डिनरसाठी इन्व्हाइट केलं? दुपारी तुषारकडे मला इन्व्हाइट केल्यावर तूही आलीस ना मिसेस सूर्यवंशी म्हणून. तसंच इथेही तू माझी अर्धांगिनी आहेस आणि जिथे मी असेल तिथे तू आहेस. जिथं मला आमंत्रण आहे तिथं तुलाही आमंत्रण आहे, लक्षात ठेव. राणी तरीही म्हणाली, सर तुम्ही हे चांगलं नाही केलं. तुम्ही मला रस्त्यावर जरी म्हणाला असता ना बस जेवायला तर मी बसले असते. पण मला हिचं तोंडही बघायची इच्छा नाही. आणि तुम्ही मला हिच्याचकडे जेवायला घेऊन आलात का? सर खरंच तुम्ही चांगलं नाही केलं. रोहित म्हणाला, ठीक आहे मग आता मी जातो आतमध्ये, तू बस बाहेर नाही तर गाडीमध्ये बस. आणि राणी चकित होऊन म्हणाली, काय तुम्ही मला आता गाडीत बसवणार आणि एकटी जाणार का तिच्या घरात? आणि माहीत नाही आतमध्ये तिनं काय प्लॅन केला आहे तुमच्यावर भुरळ टाकण्याचा. तो म्हणाला, अगं किती संशयी आहेस तू. अगं फक्त एक थँक्यू म्हणण्यासाठी केलेल्या डिनर ऑफर केला आहे आणि तू कसले कसले अर्थ काढतेस गं. घरामध्ये तिची मम्मी पप्पा आहेत, चल आतमध्ये. राणी म्हणाली, आणि तिनं माझा अपमान केला तर? रोहित म्हणाला, मग मी कशाला आहे? तुझा अपमान मी खपवून घेईन असं तुला वाटलं का? राणी इतर वेळी त्या तुला बोलतात तुझ्या प्रोफेसर म्हणून, ते मी ऐकून घेऊ शकतो. पण आता तू तिच्या घरी माझ्यासोबत माझी बायको म्हणून येतेस आणि इथे कोणीही प्रोफेसर नाही आणि कोणीही स्टुडंट नाही. आपण तिचे गेस्ट आहोत. जर तिने तुझा अपमान केला तर तो अपमान माझाही असेल आणि मग मी आहे आणि ती आहे. राणीला त्याचं बोलणं ऐकून थोडंसं बरं वाटलं आणि ती म्हणाली, बरं ठीक आहे, आता आलो आहोत तर एवढी वेळ कशी तरी काढूया. आणि रोहित हसून म्हणाला, दॅट्स लाईक माय गुड गर्ल.
आता थोडीशी स्माईल कर म्हणजे छान दिसते. आणि राणी तोंड वाकडं करत म्हणाली, समोर असं कडू कारलं उभा केलं माझ्या आणि म्हणे स्माईल कर. मला नाही येत हसता. रोहित थोडासा हसला आणि मला, राणी तू ना फार विचित्र आहेस बघ. आता चल असं म्हणून तो पुढे गेला आणि राणीसुद्धा तिच्या वन साईड पदर सांभाळत त्याच्या मागं निघाली. आणि मेघना पोर्चमध्येच उभा होती. तिचा तो सगळा मूडच गेला होता आणि एवढा मेकअप केलेला चेहरा पूर्ण उतरला. आणि रोहित तिच्या समोर जाऊन उभा राहिला आणि म्हणाला, मिस मेघना, हॅलो, तुम्ही अशा काय बघताय? आम्हाला घरात बोलवणार नाही का? मेघना भानावर आली आणि गालामध्ये जुजबी हसली आणि तिनंही ठरवलं की आता राणीवर लक्ष द्यायचंच नाही, सगळं लक्ष रोहित सरांवर द्यायचं. आणि ती पालीसारखी सरांच्या आयुष्यात चिकटून आहे. राणी हे विसरून चालणार नाही. आणि ती म्हणाली, अहो सर, असं काय विचारताय? मी का बोलवणार नाही, या ना. आणि राणी लगेच म्हणाली, मॅडम, त्यांना असं म्हणायचं होतं की तुम्ही मला आत बोलवणार नाही का? कारण मी इथं येणं तुम्हाला अपेक्षित नसेल ना. तुम्हाला तर वाटलं असेल सर एकटे येतील किंवा ऑदर कोणाला तरी घेऊन येतील. पण त्याचं काय आहे ना मॅडम, आता मी बायको आहे ना त्यांची, मग असं कोणीतरी घरी बोलवल्यावर जोडीनं सपत्नीक जातात आपल्या संस्कृतीत. पण अरे हो, तुम्हाला कुठे माहीत असेल ना, कारण तुमचं तर अजून लग्न व्हायचंच आहे. आणि रोहितनं डोक्याला थोडासा हात लावला आणि म्हणाला, झालं, या टोमणे बहादर मुलीचे टोमणे सुरू. ही मुलगी एक नंबरची भांडकुदळ आहे आणि खाजवून अवधान आणायला एक नंबर. तिच्या टोमण्यांनी पोट भरणार बहुतेक आज. आणि मेघना म्हणाली, राणी अगं असं काय करतेस? मी का नाही तुझं स्वागत करणार? आणि तुम्ही दोघं याल अशी मला अपेक्षा होती. आता नवऱ्याला बोलवल्यावर बायको येतेच की. आणि राणी लगेच ओठातल्या ओठात हसत म्हणाली, हो का? मग मला बघून तुमच्या तोंडावर 12 का वाजलेत? आधी तर तुम्ही खूपच उत्साही होता जेव्हा तुम्ही फक्त सरांना गाडीतून उतरताना बघितलं, आणि जशी मी उतरले तसं तुमच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. कसे काय हो मॅडम? असं म्हणून राणी तिच्या चेहऱ्याकडे बारीक बघायला लागली. आणि मेघना म्हणाली, राणी अगं तुला काय म्हणायचं आहे नक्की? तू ना खूपच संशयी आहे बाबा. अगं आता तुझा नवरा आहेच इतका हँडसम की त्याला बघून सगळ्यांनाच छान वाटतं, म्हणून आता तू प्रत्येकीवर एक असाच संशय घेशील का? आणि राणीही म्हणाली, प्रत्येकीवर नाही मॅडम, फक्त एकीवर. आणि तुमचं बरोबर आहे, माझा नवरा आहेच इतका हँडसम की प्रत्येक मुलगी त्यांचं स्वप्न बघते आणि त्यांच्या आठवणीत रात्र काढते. पण मॅडम, नुसतं पसंत करणं वेगळं आणि एखाद्याला मिळवण्यासाठी जमीन आसमान एक करणं वेगळं. मग तुमच्या केसमध्ये मी काय समजू? तुम्ही यांना पसंत करता असं समजू की तुम्ही यांना मिळवण्यासाठी प्रयत्न करताय, जमीन आसमान एक करताय असं समजू? आणि आता राणी इतकी उघड उघड बोलली, तेही रोहित समोरच मेघनाला, आणि मेघना चक्रावली. आणि रोहितलाही वाटलं नव्हतं की राणी अशी डॅशिंग असेल, पण राणी म्हणजे राणीच होती, एकदम झाशीच्या राणीसारखी. आणि शेवटी रोहितच राणीला म्हणाला, राणी अगं काय हे, आपल्याला डिनर करून घरी जायचं आहे ना, चल पटकन. आणि राणी हसून म्हणाली, सर डिनर करायला तर तुम्ही आलात, मी तर फक्त तुमच्यासोबत आले आहे, तुमच्यावर लक्ष ठेवायला. आणि मेघना म्हणाली, बघा रोहित सर कशी बोलते ही, माझ्यावर जाऊ द्या पण तिला तुमच्यावर तरी विश्वास असायला हवा असं मला वाटतं. तुम्ही दोघेही नवरा बायको आहात आणि तुमच्या नात्यांमध्ये इतका अविश्वास कसा काय? आता रोहित गप्प बसला. आणि राणीला त्याच्यावर आणि मेघनावर डाऊट होता आणि याला राणीवर विश्वास नव्हता मनोजला घेऊन. आणि खरंच मेघना म्हणते तसं आपलं नातं विश्वासावर आणि विश्वासाच्या मजबूत आधारावर घट्ट टिकलेलं आहे का, असा प्रश्न त्याला पडला. हे प्रेम वगैरे ठीक आहे, पण नात्यांमध्ये विश्वास असणं फार महत्त्वाचं, आणि तेच कुठेतरी आपण मिस करतोय असं त्याला वाटलं. आणि मग राणी म्हणाली, विश्वासाचं काय हो मॅडम? तो एखाद्या पक्षासारखा असतो, तो बसतोसुद्धा एखाद्यावर चटकन आणि उडतोसुद्धा चटकन. जसा एखादा पक्षी झाडाच्या फांदीवर बसतो आणि उडतो. पण असं असूनही एकमेकांच्या सोबत असणं हे महत्त्वाचं नाही का? आणि चला, आम्हाला आतमध्ये घेताय की नाही? मेघनानं थोडंसं नाक फुगवलं आणि तरीही तिच्या चेहऱ्यावरचे भाव कंट्रोल करत म्हणाली, हो हो या ना. आणि त्यांना आत घेतलं आणि तिचे पप्पा पुढे आले आणि रोहितला नमस्कार केला. रोहितनेही त्यांना हात जोडून नमस्कार केला आणि राणीनं सुद्धा सरांना नमस्कार केला, हात जोडले, त्यांच्या पत्नीला हात जोडले. आणि मेघनाची मम्मी म्हणाली, मी डिनरची तयारी करते असं म्हणून ती आतमध्ये निघून गेली. आणि मेघना म्हणाली, मी आलेच असं म्हणून आतमध्ये निघून गेली. आणि तिच्या मम्मीला म्हणाली, मम्मी आपण सगळं जेवण बाहेरून आणलं हे कळता कामा नये, आणि हे सगळं मी स्वतः केलं असं म्हणायचं, आणि मुद्दाम त्या दोघांसमोर माझी खूप स्तुती करायची, कळलं का? आणि तिची मम्मी म्हणाली, अगं पण असं कसं? आणि मेघना म्हणाली, मम्मी गप्प बस,
मी सांगितलं तेवढं कर. मी तोपर्यंत त्यांना घर दाखवते. आणि मेघना बाहेर आली आणि म्हणाली, सर चला ना, मी तुम्हाला आमचं घर दाखवते. आणि रोहितही फॉर्मॅलिटी म्हणून लगेच उठला आणि राणी त्याच्या हाताला पकडून म्हणाली, सर आता घर काय बघायचं, आपलं घर याच्यापेक्षा कितीतरी पटीनं मोठं आहे की. तसं मेघनाचा चेहरा झरझर उतरला आणि प्राचार्य थोडेसे नाराज झाले. आणि रोहितनं मेघनाकडे एकदा बघितलं आणि राणीकडे पुन्हा रागात बघितलं. आणि राणी लगेच त्याला राग आला हे बघून हसत हसत म्हणाली, अहो म्हणजे मला असं म्हणायचं होतं की घर बघण्यात कशाला वेळ वाया घालवायचा, आपल्यालाही लवकर घरी जायला हवं ना. उद्या पुन्हा मला कॉलेज आहे आणि रात्री झोपायला उशीर नको. आणि मेघना म्हणाली, मग ठीक आहे, राणी तुला यायचं नसेल तर नको येऊ, सरांना येऊ दे. पुन्हा पुन्हा घरी येणं होत नाही ग. आणि डिनरची तयारी होईपर्यंत काय करणार, चला सर मी तुम्हाला माझी रूम दाखवते. आणि रोहितनं राणीकडे थोडंसं तिरक्या नजरेनं रागात बघितलं आणि मेघनाच्या पाठीमागं निघाला. तशी राणीसुद्धा त्याच्या पाठीमागं गुपचूप गेली. आणि मग मेघनानं हे दाखव ते दाखव, मला हे आवडतं मला ते आवडतं, सर माझी ही बक्षिसं असं म्हणून सगळं दाखवलं. आणि स्वतःची बेडरूमसुद्धा दाखवली आणि म्हणाली, बघा सर तुम्हाला पुस्तकांची आवड आहे का हो, मला ना पुस्तकं वाचायला फार आवडतं, बघा माझ्याकडे किती स्टॉक आहे पुस्तकांचा. मग राणी रोहित आणि मेघनाला मागे ठेवून पुस्तकाच्या रॅककडे गेली आणि म्हणाली, मॅडम ही सगळी पुस्तकं तुम्ही वाचली का हो. आणि मेघना इम्प्रेशन झाडण्यासाठी म्हणाली, हो मग, अगं एकदा नाही 4-4 वेळा पुस्तक वाचून काढलेत मी, अगदी तोंडपाठ झालेत. आणि कोणत्या पानावर काय लिहिलं आहे हे मी लगेच सांगू शकते. आणि आता बाता मारणाऱ्या मेघनाला हे कुठं माहीत होतं की ही महाहुशार राणी लगेच तिची परीक्षा घेईल. आणि राणीनं लगेच एक पुस्तक घेतलं आणि म्हणाली, मॅडम बघा हे पुस्तक आणि पान नंबर 17वर काय लिहिलं आहे सांगा. तसं पुन्हा मेघना गडबडली आणि रोहित थोडासा गालात हसला. आणि मेघनाला राणी म्हणाली, अहो मॅडम सांगा ना, आताच तुम्ही म्हणालेत की तुम्ही काहीही सांगू शकता. आता मेघना कसं तरी तोंड करत हसली आणि म्हणाली, राणी अगं तू पण मस्करीच करते, तू तर लगेच माझी परीक्षा घ्यायला लागली की. अगं पण इतकं डिटेल कुठे माहीत असतं गं, मी आपलं म्हणायचं म्हणून म्हणाले. आणि राणीनं ते पुस्तक ठेवलं आणि म्हणाली, मग बोलायचं तरी कशाला, माणसानं जितकं झेपतं ना तितकंच बोलावं, उगीचंच इम्प्रेशन मारू नये. असं म्हणून तिनं तोंड वाकडं केलं आणि मेघनाला तिचा प्रचंड राग आला आणि म्हणाली, अतिशहाणी कुठली. मग राणी म्हणाली, ओके मग झालं का तुमचं घर दाखवून, फक्त इतकंच का, किचन हॉल आणि 2 बेडरूम. आणि मेघना म्हणाली, अगं आम्ही तिघंच असतो इथे, मग एवढंच आमचं घर पुरेसं होतं आम्हाला. आणि राणी हसून म्हणाली, हो हो तुमचंही बरोबर आहे म्हणा. आणि मॅडम आमच्या घरात मात्र खूप खूप माणसं आहेत, नातेवाईकसुद्धा खूप असतात. आणि आता काय एक छोटीशी क्यूट मुलगी आली आहे, त्यामुळे आम्हाला आता मजल्यावर मजले चढवावे लागणार आहेत, हो ना सर. आणि आपल्याला दादांच्या मुलांसाठी, रोशन भाऊजींची मुलं आणि आपली मुलं मोठी झाल्यावर त्यांच्यासाठी वेगळी बेडरूम तर हवीच ना, मग आपण वरचे मजले वाढवते ना मुलांसाठी. असं म्हणून राणीनं मुलांचा स्वतःच विषय काढला आणि रोहित हरकून गेला. आणि तोही हसला, फार छान, अगदी मनापासून हसला आणि मला, हो मॅडम मुलांसाठी अख्खी बिल्डिंग तयार ठेवूया, पण तुम्ही तयार व्हा आधी. आणि राणी मुद्दाम हसून म्हणाली, आता तुम्ही लवकर डिनर करून निघालात तर तयारी करू ना मुलांची, चला ना सर. असं म्हणून राणी हसून लाजून बाहेर गेली आणि मेघनाला प्रचंड राग आला. आणि मेघना म्हणाली, सर अहो थांबा ना, तिला जाऊ द्या, जायचं असेल तर, तुम्ही का निघालात तिच्या मागे. आणि रोहित म्हणाला, नाही आम्हाला उशीर होईल घरी जायला. आणि तोही राणीच्या मागे मागे निघाला. इतक्यात राणीला जळवण्यासाठी मेघनानं लगेच एक प्लॅन आखला आणि पायात पदर अडकला असं नाटक करत ती रोहितच्या अंगावर पाठीमागून कोसळली आणि त्याला पाठीमागूनच मिठी मारली आणि म्हणाली, आई ग. तसं राणीनं मागं बघितलं आणि रोहितनंही मागं बघितलं. मेघनाला रोहितच्या इतकं जवळ बघून आणि मेघना म्हणाली, सॉरी. सँडलमध्ये पदर अडकला आणि रोहित तिच्यापासून दूर सरकला आणि राणीला चिडलेलं बघितलं आणि मेघना गालातल्या गालात हसायला लागली. आणि म्हणाली, मी डिनरची तयारी झाली का बघते. मग तिनं त्या दोघांनाही बोलवलं जेवणासाठी आणि तिनं स्वतःहून एक मोठी प्लेट बनवायला सुरुवात केली रोहितसाठी. आणि तिच्या आईलाही म्हणाली, आई तूही एक प्लेट बनव. मग आता जेवण तर फारच छान दिसत होतं, नॉनव्हेज होतं. आणि मेघना म्हणाली, सर तुम्हाला आवडतं ना म्हणून मी मुद्दाम नॉनव्हेज केलं आणि मला आवडतं सगळ्यांच्या आवडीनिवडी जपायला.
आणि मला स्वच्छतेची सुद्धा फार फार आवड आहे. हो ना मम्मी? आणि मी कुकिंगसुद्धा करते. मम्मी सांग ना गं तू यांना. आणि तिची मम्मी थोडीशी हसली आणि म्हणाली, हो हो, मेघनाला कुकिंगची फार आवड आहे आणि हे सगळं तिने स्वतः होऊन केलं आहे बरं का. आमची मेघना सकाळपासून किचनमध्ये होती. आणि असं म्हणून मेघनाच्या मम्मीनं तिच्याकडे बघितलं आणि मेघनानं अंगठा उचलून इतकं कौतुक पुरेसं आहे असं म्हणून मम्मीला शांत बसवली. आणि रोहित आपला म्हणाला, हो का, बरं, छान. आणि राणी म्हणाली, मॅडम खरंच हे सगळं तुम्ही बनवलं? आणि अहो तुम्ही इतक्या तुमच्या क्वालिटी आणि गुण सांगताय की काय सांगू, पण तुम्ही ना चुकीच्या ठिकाणी हे सगळं सांगताय. जेव्हा तुम्हाला बघायला पाहुणे येतील ना, अहो त्यांना हे सगळं सांगायचं. आता मला आणि माझ्या नवऱ्याला सांगून काय उपयोग. पण असू द्या, तुम्हालाही अशीच मुलीच्या गुणाचा पाडा वाचण्याची सवय झाली असेल ना. अहो माझी आई पण अशीच करायची. जोपर्यंत लग्न होत नव्हतं तोपर्यंत प्रत्येक मुलाजवळ अशीच बडबड करायची, माझी राणी अशी, माझी राणी तशी. पण मी काय म्हणते मॅडम, प्रत्येक आईवडिलांना आपल्या मुलीचं कौतुक असतंच, पण आपली मुलगी किती अतिशहाणी आहे, गुणउधळी आहे हे सासरी गेल्यावर कळतं. आणि जर सासरी ती चुकली ना तर तिचे आईवडील कधीच मान्य करत नाहीत स्वतःच्या मुलीची चूक, अगदी झाकून नेतात. पण आईवडिलांनी केलेल्या कौतुकाला इतकी किंमत नसते जितकी किंमत सासू सासऱ्यांनी केलेल्या कौतुकाला असते. हो ना सर? मॅडमना सांगा आपले आई बाबा माझं किती कौतुक करतात. आणि रोहित मला, हो हो, राणी लाडकी आहे. आणि आता मेघनासुद्धा प्लेट वाढता वाढता म्हणाली, मग राणी हे मला तरी सांगून काय उपयोग गं. आणि मेघना रोहितची स्पेशल थाळी तयार केली आणि त्याच्यासमोर मांडली आणि त्याच्याच शेजारी डाव्या बाजूला बसली. तशी राणी म्हणाली, मॅडम अहो ती माझी जागा आहे. बायको नवऱ्याच्या नेहमी डाव्या बाजूला असते म्हणूनच तिला वामांगी म्हणतात. आणि मेघना तिथून उठली आणि रोहितच्या उजव्या बाजूला आली आणि तिच्या आईनं तयार केलेली थाळी राणीच्या समोर मांडली. आणि राणीच्या लक्षात आलं होतं मेघनानं रोहितला का प्लेट वाढली. आणि रोहित जेवणार इतक्यात राणी म्हणाली, सर थांबा, आपल्या घराचा नियम विसरलात का. तो म्हणाला, काय झालं. राणी म्हणाली, अहो मी तुमच्याच प्लेटमध्ये खाते माहीत आहे ना, मग मी वेगळ्या प्लेटमध्ये नाही खाऊ शकत, मला तुमच्या प्लेटमध्ये खायचं आहे असा राणीनं हट्ट केला. आणि तशी मेघना चकित झाली आणि म्हणाली, राणी अगं असं कसं, तुझी प्लेट तुला दिली आहे ना, मग तू तिकडे खा ना, सरांना त्यांच्या प्लेटमध्ये खाऊ दे. आणि राणी म्हणाली, अहो नाही मॅडम, तुम्हाला नाही माहीत आमच्या आईंचा नियम, नवऱ्याच्या उष्ट्या प्लेटमध्ये बायकोनं खायचं आणि जर बायकोला गडबड असेल ना तर नवऱ्याच्या प्लेटमध्ये सोबतच खायचं, असा नियम आहे आमच्या घरातला. विचारा हवं तर यांना, मी रोज सकाळी नाश्ता यांच्या प्लेटमध्ये करते आणि संध्याकाळचा डिनर त्यांच्या उष्ट्या प्लेटमध्ये करते. आणि काय हो मॅडम, तुम्ही स्वतः हे सगळं बनवलं, दिवसभर तुम्ही किचनमध्ये होता का. मेघना म्हणाली, हो मग. आणि राणी म्हणाली, मग तुम्हाला पार्लरमध्ये जायला वेळ कधी भेटला. अहो तुमच्याकडे बघून तर असं वाटते की तुम्ही दिवसभर पार्लरमध्ये बसून आलात. हे हात बघा, हाताची बोटं, नखं बघा, चेहराही बघा, गॅससमोर बसून जराही डल नाही झाला. असं वाटतं की काही वेळापूर्वीच तुम्ही पार्लरमधून आलेला आहात. आणि मॅनिक्युअर पेडिक्युअर केले तेही एकदम फ्रेश दिसते की. आणि आता हे ऐकलं तसं मेघना चपापली आणि रोहित गालात हसला. आणि मेघना रागात म्हणाली, ही मुलगी खूप चालू आहे.